जिल्हा अहिल्यानगर नगरपंचायतमध्ये सत्ताधाऱ्यांचा जो काही वाद उफाळून आलेला आहे आणि त्या वाद उफाळून आल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांनी जे काही बंड पुकारले, जो उठाव केलेला आहे, निश्चितपणे त्यांच्यामध्ये जे काही कमिटमेंट झाल्या, आनाभाका झाल्या, पदाचं काहीतरी बदलाबदल करायचं झालं, त्या पदाच्या अनुषंगाने त्यांनी जो काही उठाव केलेला आहे, त्या उठावाच्या पार्श्वभूमीवरती आज त्यांनी रात्रीच रवाना झाले आणि आज जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केल्याची माहिती समजते। त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे देखील 2 सदस्य आहेत आणि मला असं वाटतं की कुठेतरी सत्ता मिळवल्याच्या नंतर जनतेचा विश्वास राखण्यामध्ये आणि सदस्यामध्ये एक वाक्यता ठेवण्यामध्ये स्थानिक जे लोकप्रतिनिधी नेतृत्व करतात त्यांनी तो विश्वास गमावलेला आहे आणि त्यामुळे विश्वास नेतृत्वावरती राहिला नाही आणि म्हणून हा अविश्वास आज जिल्हाधिकाऱ्याकडे सादर झालेला आहे। 2.5 वर्षानंतर नगराध्यक्ष बदलणार असं ठरलं होतं, मात्र तसं नाही झालं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। कुठेतरी एकाधिशाही चाललंय असं वाटतं तुम्हाला? माझ्या बोलण्यामध्ये तो विषय आलाच। मी सांगितलं की ज्यावेळेस एखाद्या नेतृत्वापुढे एखादा विषय ठरतो आणि त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यावेळेस अशा प्रकारचं सदस्यांकडून कार्य होतं आणि तो उठाव झालेला आहे आणि तो आता अविश्वासामध्ये रूपांतरित झालेला आहे। सर, याचा फटका किंवा स्थानिक पातळीवरती आता ज्या प्रकारे अशा प्रकारे उठाव आणि अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे, तर आगामी दिवसात ज्या निवडणुका होणार आहेत त्यावरती सुद्धा याचा परिणाम होईल? निश्चितच आता कायदेशीर बाजू जे बघतील आणि अविश्वास प्रस्ताव जो दाखल झाला आहे त्या अनुषंगानं आता जिल्हाधिकारी त्याच्यावरती कारवाई करतील आणि निश्चितपणे फक्त एकच संस्था त्यांच्या ताब्यात गेली होती आणि ती कशा पद्धतीने गेली होती ते आपल्याला 3 वर्षापूर्वी सगळ्या समाज माध्यमाला आणि लोकांना प्रिंट मीडियाला देखील माहिती आहे। आमच्या अनेक उमेदवारांचे अर्ज माघारी दाब, दडपशाही आणि हुकुमशाहीच्या माध्यमातून घेण्यात आले होते, परंतु संत श्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांची नगरी आहे। गेल्या 3 वर्षाच्या नंतर आता त्यांना ही अनुभूती येत असताना दिसते की शेवटी त्या नगरीमध्ये सत्याचं राजकारण चालतं, सत्य हे सत्यच असतं आणि म्हणून 3 वर्षानंतर अशा पद्धतीचा त्यांच्या अंतर्गतच वाद उफाळून आलेला आहे आणि अविश्वासाचा प्रस्ताव सादर झालेला आहे। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती मृत्यू प्रकरणात आता प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे आणि त्यामध्ये भरती करून घेण्यापूर्वी 10 लाख रुपये मागितल्याचा प्राथमिक अहवालात सांगण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। प्रसूतीच्या अतिशय अशा एका क्रिटिकल परिस्थितीमध्ये वेळेचं, स्थितीचं आणि वस्तुस्थितीचं भान ठेवून प्रशासनाने काम करण्याची आवश्यकता होती। एका मुलींना जन्म देण्यामध्ये आईचा एका मृत्यू झालेला आहे, हे कोणालाही न शोधणारी गोष्ट आहे। शेवटी एक प्राण गेल्याच्या नंतर जो हॉस्पिटल लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्याचं निर्माण झालेलं आहे आणि मग असं गेल्याच्या नंतर निश्चितच जनतेच्या, लोकांच्या भावनेच्या रोषाला त्या इन्स्टिट्यूटला बळी पडावं लागतं। किंवा त्या ठिकाणी कोण त्या ड्युटीवरती होतं त्यांनी परिस्थितीचं भान ठेवून जर काम केलं असतं तर हा प्रसंग निश्चित स्वरूपामध्ये आला नसता, आईचा आणि मुलींचा जीव वाचला असता। प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न परिस्थितीचा आहे आणि म्हणून हे टाळता आलं असतं, परंतु योग्य ती भूमिका घेतली नाही आणि आईला जीव गमावा लागला, हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि असं होता कामा नये आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। मुंबई उच्च एक वेगळा प्रश्न आहे। मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का आहे। जे बदलापूरचं प्रकरण होतं अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण, त्याला फेक म्हटलं गेलेलं आहे आणि ज्यांनी ते फेक एन्काउंटर केला त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा असा आदेश दिला। माझे प्रश्न मला विचारा सभापती म्हणून। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील त्याच घटनेमध्ये डॉक्टर सुश्रुत वैसास यांचा राजीनामा देण्यात आलेला आहे। तो अंतर्गत त्यांचा इन्स्टिट्यूटचा प्रश्न आहे। काय कोणी हलगर्जीपणा केले, कोणावरती काय जबाबदारी निश्चित करण्यात आली, कोण ड्युटीवर होतं नव्हतं, शेवटी एक बळी गेलेला आहे आणि त्या बळीची सर्वंकष
पूर्ण चौकशी झाली पाहिजे. चौकशीअंती जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. शेवटी एक जीव गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये सरकार मला वाटतं अतिशय प्रोएक्टिव्हली काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळ्या चौकशी नेमलेली आहे समिती आणि त्याचा चौकशी समितीचा अहवाल आल्याबरोबर कारवाई होईल. सर हिंदी में क्या अभी हिंदी पण विचारते कशाला तेच हिंदीमध्ये मी विचारतो. आवश्यकता नाही काय मराठी हेच दाखवा आता कुठे हिंदीमध्ये कशाला मराठी चॅनल पुरतच मर्यादित ठेवा. अजून पुढे एक प्रश्न सर, जो रोहित पवार है उन्हें बड़ा जो धक्का बैठा है, जो नगर अध्यक्ष बदलने की जो तय हुआ था 2.5 साल के बाद, वो कुछ ऐसा किया नहीं गया, इसीलिए नगर सेवक ने जो नगराध्यक्ष थे उनके खिलाफ अविश्वास प्रस्ताव जो है वो दाखिल किया गया है. वो कैसे देखते हैं आप इसे? कर्जत जिला अहिल्यानगर नगर पंचायत के जो सत्ता पक्ष है, जो नगराध्यक्ष है, उनके अविश्वास प्रस्ताव आज जिलाधिकारी के यहाँ पे दाखिल हुआ है. निश्चित तौर पे जो सत्ता पक्ष है उनके अंदर जो घमासान थी और जो अविश्वास हुआ है, इस ओर से आज सत्ता पक्ष में उठाव हुआ है और सत्ता पक्ष में उठाव होने के बाद हमारे भारतीय जनता पार्टी के 2 नगर सेवक भी उसमें शामिल हुए और 13 नगर सेवक जिन्होंने अविश्वास प्रस्ताव नगराध्यक्ष के ऊपर लाया है. आने वाले दिनों में जिलाधिकारी तय करेंगे कि कौन से दिन में अविश्वास प्रस्ताव सदन में लाएंगे और उसके ऊपर चर्चा होगी. उसके बाद ही उसके ऊपर बोलना उचित होगा.